त्यांचा ग्रीन सिग्नल लाईट्स प्ले सर्वांना आपण सर्वांचं पुनश्च आपण सहर्ष स्वागत करूया आई गावदेवी चषक 2026 मध्ये दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. कंप्लीट 9 वाजता पहिला बॉल डिलिव्हर होतोय. हो पहिलाच बॉल वेगवान बॉल फेकण्याचा प्रयत्न गोलंदाजी ट्रॅकवरती अतुल काटेचा पहिला बॉल निर्धाव आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावरती नियंत्रित मारा करण्याचा प्रयत्न अतुल काटेच्या माध्यमातून पाहिला. टप्पा खाल्यानंतर बॉल हलकासा स्विंग झाला. स्विंग अँड मिस. Next ball, Atul Kate, right arm over the wicket, just straight down the ground, on the rise, straight like an arrow, चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुयोगच्या बॅटमधून हा दमदार हिट षटकार. होता अगदी कन्व्हिनियन्स स्ट्रोक पाहायला मिळाला. फलंदाज सुयोगच्या बॅटमधून 6 धाबा 6 धाब्याने अकाउंट ओपन केलं जात आहे वलवली या संघाचं. खान ब्रदर्स जे गाव संग्राम इलेव्हन नेतलस या दोन टीम दरम्यान ही बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगते. आज हे पोलच्या लढती खऱ्या अर्थाने अगदी प्रेक्षकांच्या भेटीला आलेत. चांगल्या मॅचेस पाहायला मिळतील. हो यावेळी तेच तरणार बॉल टप्पा घालल्यानंतर बॉल गती जास्त घेतली. बाउन्स झाला. परफ्यूम डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. वन बाउन्स अशी ताकीद देखील गोलंदाजाला दिली जाईल. टप्पा खाल्यानंतर उसळी घेणारा बॉल टेक ऑफ डायरेक्टली विकेट किपरच्या हातामध्ये. म्हणजे एक तेरी तो एक मेरी. पहिला बॉल निर्धाव त्यानंतर षटकार आणि पुन्हा एकदा तिसऱ्या बॉलवरती निर्धाव बॉल पाहायला मिळतोय. पहिले 3 बॉल झालाय. पहिल्या 3 बॉलचा खेळ झाल्यानंतर टोटल धावसंख्या 6 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना वलवली या संघाची धावसंख्या आपण पाहतोय. धावा चेस होत नाहीयेत. प्रीतम सर गेले काही 5 दिवसात आम्ही पाहिलं. 5 रात्रीत आज 6वी रात्र या स्पर्धेची आपण पाहतोय आणि 6व्या रात्रीमध्ये देखील तसं दृश्य पाहायला मिळेल का. टोटल स्कोरकार्डवरती जर चांगली धावसंख्या उभारली तर मात्र सेकंड सत्रामध्ये धावा बनवणं थोडं अवघड बनतंय. कॅचची संधी होती. मिडॉनला क्षेत्ररक्षण तैनात. अगदी सोपा झेल ड्रॉप. हातामध्ये बॉल विसवलं होता. त्याला ब्रश करून बॉल लॉंग ऑनच्या दिशेने आणि त्या बॉलवरती मिळाल्या एक सिंगल धाव मिळेल. सिंगल धाबीच्या मदतीने धावसंख्या 7 या आकड्यावरती 7 ऑन अ बोर्ड. 7 धाबा स्कोर कार्डवरती आता नॉन स्ट्राईक एंडवरती असणारा खेळाडू ऋषी चौधरी हा मात्र स्ट्राईकला खेळताना पाहायला मिळेल. दोन्ही आक्रमक बॅट्समन आहेत. अगदी वलवली टीमकडून सलामीला दाखल झालेत. अतुल काटे गोलंदाजी ट्रॅकवरती. नेक्स्ट बॉल हो यावेळी देखील टॅप केलाय. मिडॉनमध्ये बॉल निघून चालाय. टप्पा खाली तर बॉल उसरी घेऊन डोक्यावरून अगदी फेकी तितकीच करा. बॅकअप चांगला. अगदी फास्ट फेकी गेली होती. बॅकअप चांगला असल्या कारणाने मात्र अतिरिक्त धावा मिळाल्या नाहीत. मिळेल फक्त सिंगल. सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्या 8 या आकड्यावरती 9 धावा लागलेत. 9 ऑन अ बोर्ड. बिनगणेशच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या 9 आपण पाहतोय. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना 9 वाजता पहिला बॉल डिलिव्हर झालाय. त्याच्याकडे लक्ष असू द्या. पहिले 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटाच्या आतमध्ये संपवायची आहेत. गोलंदाजी करणाऱ्या संग्राम इलेव्हन नेतलस टीम. हो यावेळी लॉफ्ट केलाय. पिकअप स्ट्रोक. चेंडू बराच काल हवेत. मिस टायमिंग झाला. एलिव्हेशन मिळणार नाही आणि इथून मात्र पहिल्या विकेटचा पतन. फलंदाज बाद. समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना खान ब्रदर्स जय गावदेवी वलवली टीम जाऊन पोहोचले एक बाद 10 या आकड्यावरती. 10 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आशिष या फलंदाजाला आपण पाहतोय 3ऱ्या क्रमांकावरती. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती संग्राम इलेव्हन नेतलस. 9 झालेत माफ करा. धावसंख्या 9 झालेत स्कोर कार्डवरती. आशिष पाटील 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झालाय. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज ट्रॅकवरती नवीन गोलंदाज प्रमोद पावशे संग्राम इलेव्हन नेतलस या टीमकडून गोलंदाजीसाठी दाखल झालाय. धावसंख्या पहिल्या षटकामध्ये 9 आलेत.
उर्वरित आपण पाहतोय 3 षटकाचा अजूनही खेळ बाकी पहिल्या सत्रामध्ये. धावा कितपत बनवतील बॅटिंग करणारा वलवली हा संघ हे पाहावं लागेल या मॅचमध्ये. राठा मुहूर्त विकेटनं बॉलर तयार, हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं. या बॉलवरती देखील क्विक सिंगल कंप्लीट केली जाते. आता मात्र धावसंख्या डबल डिजिटमध्ये जाऊन पोहोचले, ती म्हणजे 10 या आकड्यावरती. 10 ऑन अ बोर्ड. आज मोठ्या संख्येने खरं तर क्रीडा रसिक उपस्थित आहेत, कारण त्यांना देखील माहिती आहे की आज हे पोलचे सामने आहेत. त्यामुळे हे पोलचे सामने असल्या कारणामुळे प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळते. त्या सर्व क्रीडा रसिकांचं आम्ही आई गावदेवी चषकामध्ये सरचे स्वागत करतो. WTC वाहिनीच्या माध्यमातून देखील आज ऑनलाईन प्रेक्षक भरपूर आहेत. त्यांचं देखील आम्ही खरं तर आई गावदेवी चषकामध्ये सहर्ष स्वागत करत आहोत. ऑफ ड्राईव्ह केलाय, कव्हरच्या रिझर्व्हमध्ये सिंगल धाव मिळेल. सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे चालले. टोटल 11 ऑन बोर्ड. 11 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. एक गडी गमावलाय बॅटिंग करत असताना वलवली टीमने, आणि इथून मात्र साजेदारी चांगली करत असताना 2 फलंदाज आपण पाहतो. आणि इथून पार्टनरशिप बिल्ड करणं देखील तेवढंच महत्त्वपूर्ण राहील, कारण कमीत कमी 4 षटकामध्ये 40-45 धावा या बनवाव्या लागतील या खेळपट्टीवरती. हो, यावेळी फुल टॉस बॉल ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. चेंडू चालला, इट्स अ फ्लॅट हँड पॅरल स्ट्रोक. सीमा पार, 6 धावेंकरता षटकार. मदतीने धावसंख्या 17 या आकड्यावरती. सलामीला आलेला सुयोगच्या बॅटमधून हा दमदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. षटकाराला 6 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 6 धावेच्या मदतीने धावसंख्या 17 या आकड्यावरती. 17 रन्स ऑन बोर्ड. 17 धावा लागलेच स्कोरकार्डवरती. गोलंदाजी ट्रॅकवरती दुसऱ्या षटकामध्ये प्रमोदला आपण पाहतोय. प्रमोद पावशे वरती काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न. हो, यावेळी देखील हेलिकॉप्टर. वायडिश लॉंग ऑफला क्लिअर करायचा होता, पण तेव्हा होणार नाही. कॅच पकडली जाईल. वेल जज कॅच. सलामीला आलेला सुयोग बाद. जस्ट थँक्यू डिझे. खान ब्रदर्स जे गावदेवी वरबली टीमला दुसरा धक्का. खरं तर मतालू शेठ यांनी पॅक केलेला हा संघ. मतालू शेठ आपण आला असाल तर आपण यावं अतिथी मंचावरती. आपलं आई गावदेवी चषकामध्ये आम्ही शब्द सुमरांनी आपलं सहर्ष स्वागत करतो. 2 विकेटचं पतन झाले आणि धावसंख्या आपण पाहिली एकंदरीत स्थिर पाहायला मिळते. टोटलला 17 ऑन बोर्ड. 17 धावा स्कोर कार्डवरती लागलेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय विशाल 4थ्या क्रमांकावरती. प्रमोद पावशेचं हे षटक आपण पाहतोय चांगलं पाहायला मिळतं. षटकार जरूर आला या षटकामध्ये. त्यानंतर चांगला कमबॅक करत असताना प्रमोद पावशे. हो, यावेळी बॅट स्विंग तितकाच चांगला पाहायला मिळाला. अगदी बॅट अँड बॉलमध्ये रटरमध्ये बॉल होता, कनेक्शन झालं नाही. बॉल विसावला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. हा बॉल निर्धाव. डॉट बॉलची समाप्ती आपण पाहतोय. प्रमोद पावशेने कमबॅक केलाय. षटकारानंतर विकेट देखील मिळवला. डॉट बॉल देखील पाहायला मिळतोय. विशाल पहिला बॉल फेस करत असताना निर्धाव बॉल खेळला जातोय. धावसंख्या आपण पाहिली 17. दुसरा षटक प्रगतीपथावरती. उर्वरित काही बॉलचा खेळ बाकी. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. शेवटच्या बॉलवरती अलॉंग द ग्रास बॉल लॉंग ऑफच्या दिशेने चाललाय. सिंगल मिळेल. दुसरी धाबेचा प्रयत्न. क्विक थ्रो. आणि क्विक थ्रो असल्या कारणाने मात्र 2 धाबेच्या प्रयत्नामध्ये रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धक्का. फलंदाज इथून बाद होतोय. विशाल बाद होईल आणि इथून मात्र 2 षटकाची झाली समाप्ती. 2 षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना खान ब्रदर्स जे गावदेवी वलवली टीम जाऊन पोहोचले 3 बाद 18 या आकड्यावर.
नेक्स्ट मॅच गौरी स्पोर्ट्स नांदगाव आणि त्यांचा प्रतिस्पर्धी संघ अद्विक 11 गावदेवी कानपोली. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आला असाल तर रिपोर्टिंग करून घ्या. गौरी स्पोर्ट्स नांदगाव आणि अद्विक 11 गावदेवी कानपोली दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतोय आपण टॉस करण्यासाठी लगेच संपर्क साधा. जसा इनिंग ब्रेकमध्ये टॉस अनिवार्य आहे. 9 वाजता पहिला बॉल डिलिव्हर झालाय. 9 वाजून 10 मिनिटं झाले. 2 षटकं संपायला विनंती असेल संग्राम 11 नेटलर्स टीम. 3 षटके तुम्हाला 15 मिनिटाच्या आतमध्ये संपवायचे आहेत. जर अतिरिक्त वेळ खर्च कराल तर तुम्हाला 38 षटकाच्या आतमध्ये एक खेळाडू घेणं बंधनकारक राहणार आहे. त्याच्याकडे देखील लक्ष असू द्या. गोलंदाजी ट्रॅकवरती साहिल दरे एक नामकवंत गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी दाखल झाला. यंग टॅलेंटेड गोलंदाज आहे. फास्ट बॉलिंग ॲक्शन त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. फास्ट बॉलर साहिल दरे ऑन द ट्रॅक. तिसऱ्या षटकामध्ये स्ट्राईकवरती खेळताना पाहायला मिळेल. फलंदाज आशिषला आपण पाहतोय. आशिष पाटील. हो पहिलाच बॉल जटमध्ये डिलिव्हर केला. अगदी खोलवर पद्धतीचा बॉल. थोडंसं फंबल झाले फिल्डर. त्याचा फायदा 2 फलंदाजांनी लगेच उचलला. जिथे सिंगल होती तिथे मात्र डबलला कन्वर्ट केले जाते. 2 धावा मिळतील. 2 धावीच्या मदतीने धावसंख्या 20 या आकड्यावर. 20 ऑन बोर्ड. खान ब्रदर्स जय गावदेवी वलवली टीमने टॉस जिंकलाय. टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करत असताना ज्या धावा पाहिजेत स्कोरकार्डवरती त्या मात्र धावा अजून बनवू शकले नाहीत वलवली टीम. पण तो अजूनही 11 बॉलचा खेळ बाकी. कमीत कमी 11 बॉलमध्ये 20-25 धावा येणं गरजेचं राहील. ओ यावेळी देखील ऑन साईडला मारायचं आहे. क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न वारंवार केला जातोय आणि अगेन्स्ट द स्पिन तेवढा खेळणं सोपं बनत नाहीये क्रिकेटमध्ये. टप्पा केल्यानंतर बॉल थोडासा बाहेर बोलवला जातोय. आउट स्विंग आपल्याला पाहायला मिळाला. निर्धाव बॉलची सांगता साहिल दरेच्या माध्यमातून अगदी फास्ट बॉलिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. टप्पा केल्यानंतर अतिरिक्त गती खरं या गोलंदाजाला मिळत असताना आपण पाहतो बऱ्याच टुर्नामेंटमध्ये. नेक्स्ट बॉल. हो यावेळी एक शॉट टेकन. कॉट बिहाइंड द विकेट. विशालची खेळी संपुष्टात. खरं तर प्रेशर निर्माण केला होता साहिल दरे या गोलंदाजाने. अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी साठी ओळखला जातो खऱ्या अर्थाने साहिल दरे. आणि त्याच प्रकारे गोलंदाजी तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय. धाव संख्या आपण पाहिली एकंदरीत स्थिर पाहायला मिळेल. धाव संख्या टोटल 20 ऑन बोर्ड. 20 वरती 4 बाद. वलवली या संघाची अवस्था आपण पाहतोय स्कोर कार्डवरती. नौका खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये मुकेश आणि रत्नदीप असे 2 फलंदाज. नौके फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये गेलेत. पहिल्या खरं तर आपण पाहतो पहिल्या सलामीला आलेले सुयोग ऋषी देखील जास्त धावा करू शकले नाहीत. बाद झालेत. आशिष विशाल देखील आपण पाहिलं तर ते देखील बाद झाले. आता मिडल ऑर्डरमध्ये जे फलंदाज आहेत त्यांना मात्र इथून जबाबदारीने खेळ करावा लागेल वलवली या संघासाठी. साहिल दरेचा इथून नेक्स्ट बॉल स्ट्राईकवरती खेळताना पाहायला मिळेल. मुकेश या बॅट्समॅनला आपण पाहतोय. धावसंख्या 20 या आकड्यावर. ऑन साईडला मारायचा आहे. बॅकअप चांगला आहे. शॉट फाईल रिझर्वमध्ये खेळाडू तैनात. हा बॉल देखील चांगला आहे. निर्धाव बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. टप्पा खाली तर बॉल लेग स्टिक वरून गेला असं पंच दर्शवत आहेत. त्यामुळे हा बॉल चांगला आहे. आणि शॉर्ट फाईन लेगमध्ये जे फिल्डर होते त्यांनी देखील कमालीचं क्षेत्ररक्षण केलं. बॉल अडवला. एकही धाव त्या बॉलवरती नाही. निर्धाव बॉलची सांगता इथून डॉट बॉल जेवढे खेळले जातील वलवली टीमचे फलंदाज तेवढा मात्र त्यांना प्रेशर निर्माण होईल. संघर्ष करतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये वलवली हा संघ. हो यावेळी भरकटला. अगदी लाईन खराब. लाईन लेत खराब पाहायला मिळते. पंचांनी प्रशांत फडके सरांचा इशारा येतोय. हा बॉल वाईड आहे. पुन्हा बॉल डिलिव्हर करावा लागेल एक्स्ट्रामध्ये भर. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 21 या आकड्यावरती. 21 ऑन बोर्ड. 21 धावा स्कोर कार्डवरती लागताना पाहायला मिळत आहेत. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये. शिस्तबद्ध आणि शांतमय स्पर्धा आई गावदेवी चषक 2026ची ही स्पर्धा आपण एन्जॉय करत आहोत. हो यावेळी हलका त्यांना ड्राईव्ह करायचा आहे. पुन्हा एकदा पंचांचा इशारा. हा बॉल देखील वाईड. लेग स्टिक सोडून जाणारा बॉल आपण पाहिला. लगातारचे 2 बॉल अवांतर फेकले जात आहेत साहिल दरेच्या माध्यमातून. कारण फास्ट बॉलरची ही एक आपण पाहतो खरं तर बॉल कंट्रोल करणं फार गरजेचं असतं. कंट्रोल थोडासा निसटला जातोय साहिल दरेच्या माध्यमातून. पहिला बॉल मागील बॉल आपण पाहिला खरं तर ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर टाकला.
आणि आता लेग स्टिकला सोडून देणारा बॉल हा देखील वाईड. त्यामुळे 2 धावा एक्स्ट्रा स्वरूपात मिळत आहेत वलबली संघासाठी. धावसंख्या 22 या आकड्यावरती. आता मात्र लॉफ्ट केला आहे, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवला जात आहे. कमालीचं क्षेत्ररक्षण साहिल दरेचा आपण पाहतो. लगातार 2 अवांतर बॉल फेकल्यानंतर हा बॉल देखील डॉट. जिद्दा बॉलची सांगता मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये आपल्याला फलंदाज पाहायला मिळतात, परंतु फटके मोठे मारण्याच्या प्रयत्नामध्ये अगदी एज लागते. मिस टायमिंग स्ट्रोक देखील पाहायला मिळत आहेत. प्रॉपर टायमिंग कनेक्शन पाहायला मिळालं नाही आणि त्या कारणामुळे धावसंख्या आपल्याला कमी पाहायला मिळते. 22 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. अद्याप एका बॉलचा खेळ बाकी तिसऱ्या षटकामधला. शेवटच्या बॉलवरती ऑन साईडला हॅमर केलाय. यावेळी बॉल अगदी वाईडिश लॉंग ऑफला सुपर्ब एफर्ट आपल्याला पाहायला मिळालं. लाजवाब फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये दिनेश पावशे याच्या माध्यमातून धावा वाचवल्या जात आहेत. या बॉलवरती धावा मिळतील फक्त एक आणि एका धावीच्या मदतीनं 3 षटकाची झाली समाप्ती. 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या 4 बाद 23 वलवली या संघाची. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये. चला पाणी घेऊन जा. 3 षटकाची समाप्ती झाली. 3 षटकाच्या अखेरीस 23 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. ज्या प्रकारे प्रीतम सर वरवली संघ जाणतो फलंदाजीसाठी, तशी फलंदाजी मात्र अद्याप मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली नाही. फक्त आणि फक्त 23 धावा. आणि या खेळपट्टीवरती देखील बऱ्याच आपण बघतो मागील काही 5 रात्रीमध्ये आम्ही पाहिलं फलंदाजासाठी अगदी संघर्ष करावा लागतोय बॅटिंगसाठी. गोलंदाजीसाठी अगदी नंदनवन खेळपट्टी आहे. टप्पा तर बॉल कधीतरी खोलवर राहतात, कधी उसरे घेणारे बॉल पाहायला मिळतात. स्विंग देखील या खेळपट्टीवरती चांगला आहे आणि त्या कारणामुळे धावा बनत नाही आहेत. पहिल्या सत्रामध्ये देखील आपण पाहिलं, पहिल्या मॅचमध्ये धावा चांगल्या बनवल्या खऱ्या अर्थाने सानिका 11 स्वर्गीय रामचंद्र बडवी प्रतिष्ठान उसाटे टीमनं आणि धावा चेस करत असताना बाडवल टीम खरंतरला परास्त केलं आणि सामना जिंकला. खरं तर उसाटे टीमनं. उसाटे टीम पुढील फेरीमध्ये दाखल झालाय. आजच्या रात्रीमध्ये सुपर 12 मध्ये 2 संघ आपल्याला क्वालिफाय करायचे आहेत. ते कोणते 2 संघ राहतील उद्या सुपर 12चा थरार आई गावदेवी चषक 2026 मध्ये पाहणार आहोत. अगदी चांगल्या मॅचेस पाहायला मिळायला गेले 6 दिवस कधीतरी आपण स्पर्धा एन्जॉय करतोय. उद्याची 7वी रजनी आणि आपण 40+ मास्टरचं कौतुक करावं लागेल. कौतुक करावं तितकं कमी. डे फॉर्मॅटची स्पर्धा म्हटलं की कोणी ठेवतं, परंतु नाईट स्पर्धा ठेवणं म्हटलं प्रीतम सर की कोणा आयऱ्या घ्यायचं काम नाही आहे. सोपं नसतं आणि ती स्पर्धा जे स्वप्न पाहिलं होतं खरं तर ते सात्यात उतरत असताना आपण पाहतो. मैदानाच्या आतमध्ये चांगली स्पर्धा बघताच प्रेमात पडावं असं हे भव्य दिव्य आणि शानदार पर्व आपण एन्जॉय करतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती डेथ ओव्हरमध्ये गोलंदाज तयार. आर्यन काटे या गोलंदाजाला आपण पाहतो. संग्राम 11 नितलस टीम कडून गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली. अद्याप अंतिम षटक. हो, स्लोअर वन लवकर पिक करता आला नाही. बॅटचा फेस अगोदर क्लोज केला. असं वाटलं होतं फास्ट बॉल येईल आर्यन काटे या गोलंदाजाचा, परंतु बॉल स्लोअर होता. गतीमध्ये अगदी परिवर्तन केलं, स्लोअर वन टाकला आणि पहिला बॉल निर्धाव आपण पाहतोय. धावसंख्या स्थिर पाहायला मिळेल. टोटल 23. 23 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. कमीत कमी 10-12 धावा तरी या षटकामध्ये येणं गरजेचं. फायटिंग स्कोर उभा राहावा लागेल सेकंड सत्रामध्ये तुम्हाला धावा इथून वाचवायच्या असतील तर. हो, यावेळी अखेरीस लॉप केलाय. बॉल चाललाय सरळ ब्लॅक स्क्रीनच्या वरून. स्ट्रेट ड्राईव्ह 6 धावेर करता हा षटकार. ड्राईव्ह मुकेशच्या बॅटमधून हा षटकार आणि षटकाराच्या साह्याने धावसंख्या 29 या आकड्यावरती. 29 ऑन बोर्ड. 29 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. धावसंख्येला इथून चांगलं जर धावसंख्या उभारायची असेल तर एखादा अजून मोठा फटका येणं गरजेचं या षटकामध्ये. 29 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. गोलंदाजी ट्रॅकमध्ये आर्यन काटेला आपण पाहतो. पहिला बॉल डॉट फेकला होता आर्यन आणि त्यानंतर जसा ओव्हर पिच बॉल राठारमध्ये बॉल आला आणि पट्ट्यामधला बॉल अगदी करेक्ट कार्यक्रम. मुकेशच्या बॅटमधून आपल्याला 6 धावा पाहायला मिळाल्या. नेक्स्ट बॉल, तिसरा बॉल इथून फेकला जातोय. पिच बॉल खोलवर पद्धतीचा बॉल फेकण्याचा प्रयत्न. यष्टीचित बात रनआउटच्या स्वरूपामध्ये. अजून एक धक्का. आरदी सेना
वलवली टीमची मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद होतोय. 5 विकेट गमावलेत बॅटिंग करत असताना खान ब्रदर्स जय गावदेवी वलवली या संघाने 29 धावा स्कोर कार्डवरती आहेत. आता नौका खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय 7व्या क्रमांकावरती पार्थ हा खेळाडू आपण पाहतो. उर्वरित काही बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. टोटल 3 बॉलचा खेळ शेष. धाव संख्या 29. एखादा मोठा फटक्याच्या शोधामध्ये वलवली हा संघ. आर्यन चा पुढचा बॉल आर्यन काटेला आपण पाहतो डेथ ओव्हरमध्ये. चांगली गोलंदाजी मी म्हणेल डेथ ओव्हरमध्ये फेकण्याचा प्रयत्न केला. एक षटकार वगळता चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. लेफ्ट हँडेड बॅट्समन पार्थ ऑन स्ट्राईक. डावखुरा फलंदाज आहे. ऑन साईड पूर्ण पॅक केले जाते. 4 फिल्डर्स ऑन साईडला आहेत आणि फक्त आपण बघतोय ऑफ साईडला फक्त वाईडिश लॉंगोपाटी कव्हरच्या मध्ये एक खेळाडू तैनात करण्यात आलाय. 30 सर्कलच्या बाहेर मिड ऑन देखील ठेवलाय. बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने एक खेळाडू तैनात. फर्स्ट स्लीप सेकंड स्लीप गोलंदाज तयार. हो अगदी जडमध्ये बॉल फेकण्याचा प्रयत्न. कव्हर रिझनमध्ये बॉल तटवला जातोय. सिंगल मिळेल आणि त्यावरती आपण पाहतो दुसरी धावेचा प्रयत्न आणि रनआउटच्या स्वरूपात अजून एक धक्का. थँक्यू डीजे. क्रॉसिंगसाठी इथे रिव्ह्यू घेण्यात आलाय. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. तिसरी धावेच्या प्रयत्नामध्ये इथे क्रॉसिंग झाली की नाही हे चेक केलं जाणार आहे. WTC वाहिनीच्या माध्यमातून आपण चेक करतोय एक्झॅक्टली क्रॉसिंग झाली की नाही. बॅट्समन क्रॉस झाला की नाही हे बघायचंय. 2 धावा निश्चित मिळाल्यात. टप्पा खाल्यानंतर बॉलने थोडीशी उलकावणी जरूर क्षेत्ररक्षकाला दिली. त्यानंतर मात्र बॉल जज करून बॉल फेके देखील तितकीच चांगली पाहायला मिळाली क्षेत्ररक्षकाची. तर फलंदाज रत्नदीप बाद झालाय. क्रॉसिंग झाली नाही. त्यामुळे रत्नदीपला मात्र इथून मैदानाच्या बाहेर जावं लागेल. रनआउटच्या स्वरूपामध्ये हा 6व्या विकेटचा पतन. तर टोटल 31 31 धावा स्कोर कार्डवरती लागलेले आहेत. 31 धावा स्कोर कार्डवरती. आर्यन काटेचा पुढचा बॉल. नवीन खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तर याच दरम्यान राकेश पाटील आणि रोशन पाटील साहेबांना मी विनंती करतोय यावं आपण अतिथी मंचावरती. आपलं पलमाचे मालक यावं अतिथी मंचावरती. आपलं सरचे स्वागत. हो लॉप करण्याचा प्रयत्न. बॅटर बॉलमध्ये कनेक्शन नाहीये. पार्थ आपण ऑन स्ट्राईक पाहतोय. हा बॉल देखील चांगला पाहायला मिळाला आर्यन काटेचा. डेथ ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी आर्यन काटेची आपण पाहतोय. मोठे पटके मारू दिले जात नाहीयेत. चांगला संघर्ष इथून करण्याचा प्रयत्न करावा लागतोय. तर गोलंदाज फलंदाजांना आपण पाहतो. त्याचं कारण एकच की गोलंदाजी देखील तितकीच ताकदीची पाहायला मिळते संग्राम मिलिबन नितलस या संघाकडून. पहिला षटक देखील अतुल काटेने लाजवाब फेकलं होतं. फक्त 9 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये प्रमोद पावशेने देखील 9 धावा खर्च केल्या. तिसऱ्या षटकामध्ये साहिल दरेचे लाजवाब गोलंदाजी राहिले आणि आर्यन काटे चौथ्या षटकामध्ये आपण पाहतोय. हो यावेळी ऑन साईडला बेरकवच आहे आणि इथून मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय ही रन नाहीये असं पंचांनी मात्र सांगितलं आणि त्यामुळे इथून मात्र पहिल्या सत्राची समाप्ती झाली. पहिल्या सत्राची अखेरीस धाव संख्या बॅटिंग करत असताना खान ब्रदर्स जय गावदेवी वलवली टीमने बनवल्या 31 आणि 32 धाबेचं लक्ष आता संग्राम इलेव्हन नितलस या संघासमोर ठेवण्यात आले.
हॅलो 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 चला आपण सत्कार समारंभाकडे बोलतोय. मान्यवरांचा सत्कार ज्यांची उपस्थिती या स्पर्धेसाठी आपली आहे त्यांचा आपण यथोचित सत्कार करणार आहोत. आज आई गावदेवी चषक 2026 मध्ये यांची उपस्थिती लागली आहे. 40+ मास्टर देवीचा पाडा यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय लाईव्हच्या माध्यमातून. जेवढेही प्रेक्षक इथे आलेत त्यांचंही मनापासून आभार. आपलंही सहर्ष स्वागत आहे. आजच्या स्पर्धेचा आनंद घेत असताना नितलस आणि वलवली या दोन संघांना आपण पाहतोय. आता खेळत असताना पहिल्या इनिंगमध्ये 32 धावांचं टार्गेट सेट केलंय. इथे आपण मान्यवरांचा सन्मान करतोय ज्यांची आज उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. अतिथी देवोभव हरिभक्त पारायण काशीनाथजी डोपरी यांचा आपण सन्मान करणार आहोत. आज स्पर्धेसाठी त्यांची उपस्थिती आणि त्यांच्या माध्यमातून 2000 रुपयाची धनराशी या स्पर्धेसाठी आली आहे. त्यासाठी पूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने त्यांचं मनापासून आभार. आशीर्वाद पवार यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येते. त्याचबरोबर अरुणजी म्हात्रे यांच्या माध्यमातून आपण त्यांना सन्मानित करतोय. काशीनाथजी डोपरी यांचं हेतूची सन्मान होतोय त्यांच्या माध्यमातून. या स्पर्धेसाठी 2000 रुपयाची धनराशी आली आहे. तुमचं मनापासून आभार. आपण या स्पर्धेसाठी आलात. तर या पुढील मॅच आपण पाहणार आहोत. कानपोली संघाचा कर्णधार आणि नांदगाव संघाचा कर्णधार या दोन्ही गौरी स्पोर्ट्स नांदगाव संघाचा कर्णधार आपण लगेच संपर्क साधायचा आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी लगेच आपण टॉससाठी यायचं आहे. हॅलो तर नमस्कार मित्रांनो, मी प्रीतम पाटील तुमचं सहर्ष स्वागत करतोय. पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं वलवली संघाने टॉस जिंकलं. ज्या पद्धतीने पहिली फलंदाजी निवडली होती, फलंदाजी करत असताना आपण पाहिलं त्यांनी 32 धावांचं टार्गेट सेट केलं नितलस या संघासमोर. थोडं स्पीडअप करायचं आहे. प्रत्येक संघाला ही विनंती आहे ज्या पद्धतीने स्पर्धा पुढे घेऊन जायचं आहे. पहिला 3 ओव्हर 15 मिनिटांमध्ये झालं पाहिजे. याच्याकडे आपण ऑफिशियल्स पंचांनीही त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. जर आपण विलंब लावला तर आपल्याला पॅनल्टीला सामोरे जावं लागेल. 15 मिनिटांमध्ये पहिली इनिंग नाही झाली तर एक क्षेत्ररक्षक तुम्हाला सर्कलमध्ये घ्यावा लागेल याची नोंद घ्यायची आहे. रिस्ट्रिक्टेड ओव्हर्समध्ये पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं या मॅच सुरू आहे वलवली वर्सेस आपण नितलस या संघाच्या दरम्यान. 32 धावांचं टार्गेट असेल. कशा पद्धतीने डिफेंड करत असताना रणनीती आखली आहे वलवली संघाने हे पाहायला मैदानामध्ये नक्कीच मजा येणार आहे. मात्र समोर फलंदाजी करत असताना नितलस संघाची सलामीवीर आपण पाहतोय प्रतीक सांगडे आणि साहिल दरे. प्रतीक आणि साहिल अशी जोडी पहिली आपण ओपनिंग पेअर पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज ऋषी चौधरी, एक अनुभवी गोलंदाज ऋषीला पाहतोय आपण गोलंदाजी ट्रॅकवर. समोर फलंदाज ऑन ए स्ट्राईक प्रतीक सांगडे आज स्ट्राईकला पहिला चेंडू. समोर गोलंदाज आपण पाहतोय ऋषी चौधरी, एक अनुभव असणारा गोलंदाज. पनवेल प्रीमियर लीग असेल किंवा वलवली संघासाठी अतिशय चांगलं ऋषीच्या माध्यमातून कार्य राहिलं आतापर्यंत. पहिला चेंडू जबरदस्त ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि मात्र झेल पहिल्या चेंडूवर. आता मात्र प्रतीकला परत पाठवत आहे. जबरदस्त चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, झेल घेतलाय आणि प्रतीक याचा खेळीचा होतोय अंत. चेंडूवर पहिला विकेट ज्या पद्धतीने डिफेंड करत असताना रणनीती आखली गेली आहे वलवली टीमच्या माध्यमातून. याच दरम्यान मटालू शेठ यांच्याकडून या स्पर्धेसाठी 1000ची धनराशी आली. तुमचं मनापासून आभार पूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने.
पहिल्या चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता प्रतीकने, मात्र कव्हरच्या वरून नेण्याचा प्रयत्न नक्की होता, मात्र ते घडलं नाही. पहिल्याच चेंडूवर विकेट प्राप्त झाली. त्याच्यानंतर त्याची जागा सांभाळण्यासाठी नवीन फलंदाज अतुल काटेला पाहतोय आपण. चेसिंग करत असताना 32 धावांचं टार्गेट सेट केलं वलवली टीमने. या मैदानामध्ये आतापर्यंत चेसिंग करत असताना बरेचसे अडचणी संघांना आल्यात. 4 ओव्हरमध्ये 32 धावा चेस करायच्या, 8च्या सरासरीने रन्स आपल्याला डिफेंड करायचे आहेत. आणि फलंदाजी करत असताना नितलस संघाला या चेसिंग करत असताना मोठे फटके येणं गरजेचं आहे. रिस्ट्रिक्टेड ओव्हर आहे 30 यार्ड सर्कलमध्ये. पहिल्या ओव्हरचा नक्की फायदा घ्यावा लागेल. ऋषी याच्या पहिल्या चेंडूवर विकेट मिळाला. दुसरा चेंडूला थोडंसं व्हेरिएशन करत असताना आता मात्र विकेट चान्स आहे. रिस्क होती, डायरेक्ट हिट. काय घडलंय? मात्र एक धाव तर पूर्ण गेले. दुसऱ्याचा प्रयत्न, आता मात्र पुन्हा रिस्क. सेकंड एंडला ही रिस्क आहे. पहिल्या रनला थर्ड अंपायर. चला, पहिल्या रनसाठी आणि दुसऱ्या रनसाठी ही दोन्ही एंडला पहिली रन चेक करायची आपण. थर्ड अंपायरसाठी मी अंपायर आमंत्रित करतो आपण. आयोजक कमिटीमधून कोणीतरी येऊन चेक करायचं आहे. पहिल्या रनसाठी आपण चेक करतोय. ज्या पद्धतीने जस्ट ड्राईव्ह केला, चेंडू रनअप घेतलाय, समोर फिल्डर मिळला, शॉर्ट मिड ऑनला आपण डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला, डायरेक्ट हिट झाला. बॅट्समन पोचलाय की नाही याच्यासाठी थर्ड अंपायर कॉल केला. अंपायर आमचे ऑफिशियल्स पाहू शकतात राम यांच्या माध्यमातून. दुसऱ्या रनसाठी विकेट गेला, त्याच्यानंतर आऊट दिला. पहिल्या रनसाठी चेक केलं जातं. एक एक रन महत्वाची आहे. 8 ओव्हरच्या सरासरीने धावसंख्या उभारायची आहे. त्याच्यामध्ये आपण ऋषीचं कौतुक केलं पाहिजे. पहिल्या चेंडूवर विकेट, त्याच्यानंतर मात्र डिफेन्सिव्ह मोडमध्ये कनेक्ट केला. त्याच्यामध्ये शॉर्ट मिड ऑनला चांगलं क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिट झालाय. थर्ड अंपायरचं कॉल केलं. फर्स्ट रन इज कम्प्लीट. एक धाव मिळाली. दुसऱ्या रनला आऊट झाला. त्याची जागा सांभाळण्यासाठी फलंदाज झाला राहुल काटे. अतुल आऊट झाल्यानंतर वन डाऊन बॅट्समन. त्याच्यानंतर दुसऱ्या रनचा त्यांना आमिष आवरला नाही आणि दुसऱ्या रनला मात्र विकेट गमावली. याच दरम्यान विकास एक अष्टपैलू खेळाडू यांचं आगमन झालं. या स्पर्धेचे आयोजक आहेत. तुमचं सहर्ष स्वागत आहे. आता मात्र आपण फलंदाज पाहतोय राहुल काटे ऑन स्ट्राईक. राहुल काटे ऑन स्ट्राईकला पाहतोय आपण. पहिल्या 2 चेंडूवर मात्र खेळाचं एक सौंदर्य पाहायला मिळालं. चांगला कमबॅक, चांगला चेंडू, जबरदस्त लाईन आणि लेंथ, ज्या पद्धतीने वेग वापर केला, ज्या पद्धतीने ॲक्युरेसी मेरिट पाहायला मिळालं. गोलंदाजीमध्ये अतिशय चांगली गोलंदाजी. तिसरा चेंडू निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. पहिला चेंडू विकेट, त्याच्यानंतर एकेरी, त्यानंतर निर्धाव चेंडू. आता मात्र कंट्रोल करण्याचं काम करतोय ऋषी. रिस्ट्रिक्टेड आहे 30 यार्ड सर्कलमध्ये आपण क्षेत्ररक्षक पाहतोय आणि तिथे चांगली लाईन आणि लेंथ, मात्र इथे लाईन आणि लेंथला बिघडवली आहे. अतिशय चांगलं कनेक्शन, प्रॉपर टायमिंग, प्रॉपर कनेक्शन. 6. पाहतोय आतापर्यंत 2 विकेट परतलाय. त्याच्यानंतर आपण पाहिलं हा षटकार लॉफ्टेड 6. कनेक्शन प्रॉपर होतं. टॉससाठी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नांदगाव गौरी स्पोर्ट्स नांदगाव आणि त्याचबरोबर कानपोळी संघाचे प्रमोदजी पाटील यांच्या शुभाचे आपण टॉस करणार आहोत. एक जबरदस्त व्यक्तिमत्व त्यांचं आज पूर्ण या स्पर्धेला चांगलं सपोर्ट प्रमोदजी पाटील यांच्या माध्यमातून. चांगलं कनेक्शन, स्ट्रेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू ट्रॅव्हल करतो. एक धाव तर पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न आणि 2 धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण. या 2 धावाने धावसंख्या धावफलकावर पाहतोय 9, लॉस ऑफ 2 विकेट्स. आता मात्र 1-1, 2-2 धावाने जो ॲव्हरेज मेंटेन करायचं आहे ते करत असताना आपण नितलस संघाला पाहतोय. नितलस संघाचा विचार केला तर चांगल्या फॉर्ममध्ये असणारा संघ आपण नितलसही पाहतोय. राहुल काटेच्या माध्यमातून हा संघ ओळखला जातो. मात्र आता स्ट्राईकला आपण फलंदाज पाहतोय राहुल काटे. कानपोली संघाने टॉस जिंकला. काय निर्णय असेल कानपोली टीम? येस, थोड्याच वेळात सांगणार आहेत. डॉट चेंडू, कमबॅक करण्याचा प्रयत्न. ऋषीचं कौतुक केलं पाहिजे. पहिल्या ओव्हरमध्ये 6 आला, त्याच्यानंतर मात्र कंट्रोल केलंय. आतापर्यंत धावसंख्या धावफलकावर पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 9, लॉस ऑफ 2 विकेट्स.
आता मात्र पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण 9 पाहिलं, 2 विकेट गमावलंय आपण नितलस संघाने. त्याच्यानंतर मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न राहुलच्या बॅटमधून एक जबरदस्त 6 पाहायला मिळाला. आता मात्र 3 ओव्हरमध्ये 23 धावांची गरज आहे. सरासरी पाहिलं तर 7.66च्या रन रेटने आता मात्र फलंदाजी करावी लागेल नितलस टीमला. आणि डिफेंड करत असताना इथे मात्र जबाबदारी घ्यावी लागेल. बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय रत्नदीप चौधरी, हरिचंद चौधरी यांचे चिरंजीव. पहिला चेंडू डिफेन्सिव्ह मोडमध्ये कनेक्ट केला, चेंडू ट्रॅव्हल करतोय, एक धाव मिळाली आणि एका धावाने स्ट्राईक रोटेट झाली, एंड चेंज झालं आणि एका धावेने धावसंख्या धावफलकावर पाहतोय दुहेरी आकड्यामध्ये 10 धावसंख्या. रत्नदीप चौधरी एक नामचीन गोलंदाज ज्याची ओळख म्हणून आहे ओपन क्रिकेटमध्ये. हे चांगलं कार्य त्याच्या माध्यमातून होत असताना क्रिकेटमध्ये स्वतःच्या स्किल्समधून नाव गाजवलंय रत्नदीप चौधरी असेल, सुयोग म्हात्रे असेल. मनीष आज नाही आहे, मनीष अभाव इथे दिसतोय कुठेतरी. दुसरा चेंडू अतिशय चांगला चेंडू, वेगवान चेंडू, डिफेन्सिव्ह मोडमध्ये जस्ट कनेक्ट केला, स्ट्राईक रोटेट केली आणि एक धाव मिळाली. एका धावेने धावसंख्या धावफलकावर 11 पाहतोय आपण. लॉस ऑफ 2 विकेट्स. चांगलं कंट्रोल गोलंदाजी, चांगली लाईन आली लेन. ज्या पद्धतीने विकेटचं डायमेन्शन, आपण ज्या पिचचं डायमेन्शन जर पाहिलं त्याचं ॲक्युरेट यूज करणं गरजेचं आहे. मग शॉर्ट चेंडू असेल, एक्स्ट्राच्या स्वरूपात कोणती धाव गेली नाही पाहिजे, याला डिसिप्लिन गोलंदाजी करत असताना हे कंट्रोल करावं लागतं. मॅरिट परफेक्ट चेक करावं लागतं. ओव्हर पिच असेल गोलंदाजी तर तिथे बॅट्समनचं स्टेप आउट होतं का हे चेक करणं गरजेचं आहे. चांगलं कनेक्शन, चांगलं प्रॉपर च्या पद्धतीने आपण पाहिलं. ड्राईव्ह, एक धाव तर पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न, बॉल ट्रॅव्हल करेल, 4 धावांसाठी चौकार मिळाला. या चौकाराने धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 15. लॉस ऑफ 2 विकेट्स. नक्कीच प्रीतम प्यारेला यावंच लागेल. आता कॉमेंट्रीला बसलोय. मात्र ह्या ड्राईव्हने आता मात्र जबरदस्त चौकार मिळाला. पॉझिटिव्ह एनर्जी बिल्डअप नक्की झाली असेल. 15 धावसंख्या धावफलकावर. धावसंख्या 15ने आता पुढे चाललो. आता इथनं मात्र कंट्रोल करणं गरजेचं आहे. रत्नदीप हिचं 2 चेंडू चांगले फेकले गेले होते. त्याच्यानंतर फलंदाजीचं जो ॲग्रेशन पाहायला मिळेल, ज्या स्किल्स पाहायला मिळेल, ज्यामध्ये कनेक्शन प्रॉपर होतं. चौथा चेंडू. आता मात्र थोडंसं व्हेरिएशन दाखवत असताना आपण रत्नदीपला पाहिलं, थोडंसं फंबलिंग, रक्षकाच्या खाली एक धाव मिळाली, आणि एका धावेने धावसंख्या धावफलकावर 16 पाहतोय. इथनं मात्र आपण कॉन्ट्रीब्यूट करत असताना, क्षेत्ररक्षण करत असताना थोडंसं चांगलं क्षेत्ररक्षण करणं गरजेचं आहे. अगोदर इन्व्हेस्टमेंट कमी आहे, त्याच्यानंतर उधळपट्टी जर जास्त झाली तर त्याला आपण म्हणतो आयुष्यामध्ये आपण काय वाचवलं हे महत्त्वाचं आहे आणि वाचवणं गरजेचं आहे. इथे क्षेत्ररक्षण करत असताना क्षेत्ररक्षक आपण तिथे पाहिला निशांत. चांगला चेंडू, मात्र सेन्सिबल क्रिकेट विथ द सेन्स. कोणत्या पद्धतीने मोठं एफर्ट करण्याची गरज नाही, जस्ट फेज ओपन केला, बॅटचा चौकार मिळाला. या चौकाराने धावसंख्या धावफलकावर पाहतोय 20. लॉस ऑफ 2 विकेट्स. जबरदस्त बॅटिंगला फलंदाज राहुलला. काय सेन्सिबल क्रिकेट पाहिलं, कोणत्या पद्धतीने मोठं एफर्ट्स लावत नाहीये, जस्ट कनेक्शन्स केला, बॉल ट्रॅव्हल केलं चौकारच्या दिशेने. दोनही चौकार क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारे चौकार आपल्याला बॅटमधून पाहायला मिळाल राहुलच्या. आता मात्र गोलंदाजी करत असताना रत्नदीपला विचार करावा लागेल. चांगला व्हेरिएशन्स, कोणत्या पद्धतीने रिस्क घेत नाहीये, जस्ट कनेक्टिंग. एक धाव मिळाला, एका धावाला दुसऱ्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. रनिंग बिटवीन द विकेट्सला कॉल महत्त्वाचं आहे. कॉलिंग करत असताना आपण कशा पद्धतीने विकेट नको गमवायला हे राहुलच्या डोक्यामध्ये असेल. धावसंख्या धावफलकावर पाहतो 21. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. गौरी स्पोर्ट्स नांदगाव या संघाचे पॅकर राजेश शेठ काथारा नेवाली, आपलं सहर्ष स्वागत आहे. आयोजन कमिटीच्या वतीने आपल्याला इथे आमंत्रण आहे, आपण यायचं व्यासपीठावर. तुमचं सहर्ष स्वागत आहे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व. काल आम्ही लोणावळ्यामध्ये होतो. लोणावळा लीगमध्ये राजेश काथारा बेस्ट बॅट्समन ठरला. 95 धावसंख्या ज्यांनी ठोकल्या त्यांच्या पुरस्कृत आपण संघ पाहतोय. गौरी स्पोर्ट्स नांदगाव हा संघ. राजेशजी काथारा, आपलं सहर्ष स्वागत आहे. कमिटीच्या वतीने आपलं आमंत्रित आहे, आपण यायचं व्यासपीठावर. चला वळूया मैदानामध्ये. 12 चेंडू 11 धावांची गरज आहे. आता समीकरण उरलंय
गोलंदाजी ट्रॅकवर नवीन गोलंदाज सुयोग म्हात्रे. वलवेली संघाचा विचार केला तर फलंदाजी करत असताना सुयोग याच्या बॅटमधून 2 सिक्स पाहिलं होतं. त्याच्यानंतर कोणत्याही फलंदाजांनी आपलं कॉन्ट्रीब्युशन प्रॉपर दिलं नाही, तर धावसंख्या चांगली उभारण्यामध्ये यशस्वी झालं असतं. आतापर्यंत धावसंख्या आपण पाहिली 21 धावसंख्या. राहुल काटेच्या त्या 2 मागील चौकार आपल्याला पाहायला मिळाला. अतिशय चांगलं टायमिंग त्याच्या माध्यमातून. एक षटकारी पाहिलं राहुलच्या माध्यमातून. तो राहुल सेट आहे. ही जमेची बाजू असेल नितलेस टीमसाठी की राहुल आतापर्यंत क्रीजमध्ये आहे. समीकरण आहे 12 चेंडू 11 धावांची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅकवर सुयोग म्हात्रे, प्रमोद म्हात्रे यांचं चिरंजीव. आज आपण पाहिलं प्रमोद म्हात्रे याचंही क्रिकेटमध्ये खूप मोठं योगदान वलवल टीमसाठी असेल. आपण हरचंद चौधरीचा मुलगा खेळताना पाहतोय, रत्नदीप चौधरी, त्यांचंही चांगलं कार्य हरचंदच्या माध्यमातून राहिलंय. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज सुयोग म्हात्रे, समोर फलंदाज राहुल ऑन स्ट्राईक. कशा पद्धतीने रणनीती असेल, दोनही फलंदाजांनी चर्चा केली असेल. इथनं कमबॅक करायचं असेल, आपण डिफेंड करत असताना आता मात्र गोलंदाजी चांगली झाली पाहिजे. ही ओव्हर खूप महत्त्वाची आहे वलवलीच्या दृष्टिकोनातून पाहिलं. इथनं कमबॅक करणं गरजेचं आहे. सुयोग म्हात्रे द बायकर मॅन. पहिला चेंडू रिव्हर्स साइड अँड प्रॉपर कनेक्शन. बॉल इज ट्रॅव्हलिंग टुवर्ड्स द 4. चौकार. आता म्हटलं प्यार पाहिला असेल तर नितलसच्या प्रेक्षकांच्या डोळ्यात पाहिलं असेल, कारण राहुल ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय त्याच्या नावाने हा संघ ओळखला जातोय आणि तो प्रॉपर स्वतःवर जबाबदारी घेतोय आणि ती अपॉर्च्युनिटीला प्रॉपर 100% डिलिव्हर्ड करतोय. चांगलं कनेक्शन, स्टॅबिंग क्रिकेट, स्ट्राईक रोटेट. आता मात्र 1 धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या धावफलकावर पाहतोय 26. लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 विकेट आतापर्यंत गमावले. त्यानंतर ज्या पद्धतीने या पार्टनरशिप बिल्ड केली आहे क्रिकेटमध्ये, जर तुम्हाला धावसंख्या उभारायची असेल तर पार्टनरशिप खूप महत्त्वाची आहे. राहुलचा विचार केला तर मोठे फटके नाही, तर तो सिंगल डबल्सवर तेवढा भार देतोय आणि त्याच्यामुळे या इनिंगला ॲव्हरेज मेंटेन करण्यामध्ये राहुल आतापर्यंत यशस्वी झालाय. चांगला चेंडू, क्या बात आहे, जबरदस्त कनेक्शन, सेन्सेबल क्रिकेट. नितलस संघाकडून आपल्याला क्रिकेटचा जो टेक्निक पाहायला मिळतोय. बॉल ट्रॅव्हल करतोय 4 या धावसंख्येवरती. चौकार मिळेल. या चौकाराने धावसंख्या धावफलकावर पाहतोय 30. लॉस ऑफ 2 विकेट्स. आपण फलंदाज पाहिलं साहिलला ज्यामध्ये ओपनिंगला आलाय, ज्यामध्ये क्रिकेटिंग शॉट्स आपल्या लेदर क्रिकेटची ओळख करून देत असेल नितलस टीम. चांगला चेंडू, चांगला डिलिव्हर्ड. ज्या पद्धतीने बॉल पडल्यानंतर स्लो झाला, बॉल टर्न केला. सुयोग आता मात्र व्हेरिएशन दाखवून थोडा उशीर झालाय. इथं मात्र धावसंख्येची गरज असेल ती म्हणजेच 8 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. कमबॅक करावा लागेल. फडके प्रीमियर लीगमध्ये 8 धावा डिफेंड केल्या होत्या आणि आता मात्र कनेक्शन प्रॉपर आहे. चेंडू जसा शॉर्टअप मिळाला, 1 धाव मिळाली, दुसऱ्याचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण आणि अशा तऱ्हेने नितलस संघाने हा सामना जिंकलाय. अभिनंदन नितलस टीम. आणि पुढील मॅचसाठी वलवल टीम तुम्हाला आई गावदेवी चषक 2026च्या आयोजकांकडून हार्दिक शुभेच्छा. पुढील मॅच आपल्यापर्यंत येईल ती म्हणजेच गौरी स्पोर्ट्स नांदगाव वर्सेस कानपोली. ह्या 2 संघांमध्ये सामना रंगणार आहे. कानपोली संघाने टॉस जिंकलाय. जो काय निर्णय असेल इमिडिएटली आपण सांगायचं आहे आणि मैदानाचा ताबा घ्या. मॅन ऑफ द मॅच या मॅच मधील जबरदस्त खेळ केलं